नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागरणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। कृषी प्रदर्शनमध्ये आपण अनेक स्टॉल्सचं विविध प्रदर्शन बघत आहोत। त्यासोबत आपण आज पुन्हा एकदा नवीन स्टॉलवर आलो आहोत आणि यांनी देखील आपलं काय प्रदर्शन मांडलं, यांचं नेमकं काय प्रोडक्ट आहे आणि या प्रोडक्टच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांच्या काय हिताचा विचार करताय जाणून घेऊया आपण सर्वप्रथम सरांकडून। सर्वप्रथम सर, कृषी जागरणला तुम्ही मुलाखत देताय त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद सर। सर, मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना तुमच्या बाबतीत सांगा। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी साई सबस्ट्रेट कंपनीतर्फे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी साई सबस्ट्रेट कंपनी आहे ही शेतकऱ्यांसाठी नर्सरीवाल्यांसाठी आपण कोकोपीट सप्लाय करतो। 20 वर्षापासून ही आपली कंपनी एक्सपोर्टमध्ये आहे। 20 वर्षापासून ते एक्सपोर्टमध्ये आपण कोकोपीट सप्लाय करतो। त्यानंतर आपण आता या वर्षापासून जानेवारीपासून लोकलमध्ये इंडियामध्ये आपण कोकोपीट सप्लाय करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोकोपीटमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत। नर्सरीसाठी आपण प्लेन कोकोपीट सप्लाय करतो, ब्रिक्स सप्लाय करतो। त्यानंतर व्हर्टिकल फार्मिंगसाठी आपण कोको बेड सप्लाय करतो। त्यामध्ये आपण त्यावरती व्हर्टिकल फार्मिंगमध्ये कंट्रोल कंडिशनमध्ये पॉली हाऊसमध्ये आपण टोमॅटो ग्रो करू शकतो, स्ट्रॉबेरी ग्रो करू शकतो, ऑल टाइप्स ऑफ द व्हेजिटेबल। त्यानंतर आपली कंपनी ग्रोइंग बॅग्स पण सप्लाय करतात विथ कोकोपीट। सर, तुम्ही एकंदरीत तुमचं काय प्रोडक्ट आहे, तुम्ही काय काय करण्याचा प्रयत्न करता ते सांगितलंय। सर, मला एक विचारायचं आहे की यासोबत इतरही कंपन्या आहेत, तर या सर्व कॉम्पिटिशनमध्ये तुमचं वेगळं असं काय वैशिष्ट्य आहे? सर, आता मॅम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल म्हटलं तर क्वालिटी येणारच। क्वालिटीमध्ये आपला जो प्रोडक्ट आहे त्याचा पीएच असो, ईसी असो, पूर्ण मेंटेन आहे। 0.5 पेक्षा कमी पीएच आहे मॅम आमचा, 0.5 पेक्षा कमी ईसी, 6.5 पीएच आहे, पूर्ण स्टरीलाइज आहे आणि स्टँडर्ड मटेरियल आहे। सर, या कृषी प्रदर्शनामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आपली क्वालिटी आवडली आहे। एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे आपला। लोकली आपण बघायला गेलं तर सर्व कोकोपीट मध्ये आपण बघितलं तर मॉइश्चर पर्सेंटेज खूप जास्त आहे। त्या तुलनेत आपल्या कोकोपीट मध्ये मॉइश्चर पर्सेंटेज खूप कमी आहे आणि आपला पीएचईसी खूप मेंटेन आहे। सर, तुम्ही खूप छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना सांगितलंय। सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की महाराष्ट्र म्हटलं की कुठे दुष्काळी परिस्थिती, कुठे पाऊस, या सर्व गोष्टींचा सामना करता तर शेतकऱ्यांसाठी पुढे भविष्यात अजून तुमचं म्हणजे साई सबस्ट्रेटचं अजून काय करायचं भविष्यात प्लॅनिंग आहे? मला तर शेतकऱ्यांना एक सांगूशी वाटेल की शेतकऱ्यांनी व्हर्टिकल फार्मिंगकडे वळाले पाहिजे। पॉली हाऊस मध्ये क्लोज कंडिशन मध्ये तिथे वॉटर रिक्वायरमेंट जिथे कमी म्हणजे जिथे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असेल तर त्या ठिकाणी त्यांनी व्हर्टिकल फार्मिंग केली। आपल्याकडे कोकोपीटचे बेड्स येतात, त्यामध्ये आपण सगळे व्हेजिटेबल ग्रो करू शकतो। त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात पाणी लागते। आपण जे न्यूट्रिएंट देतो, फर्टिलायझर देतो, ते पूर्णपणे त्यात अपटेक होतात। जे सॉइल मध्ये आपण न्यूट्रिएंट देतो, फर्टिलायझर देतो, ते इनसॉल्युबल फॉर्म मध्ये सॉइल मध्ये तसंच राहतं। आणि आपण जर का कोको बेड्स वापरले तर 100% न्यूट्रिएंट अपटेक होतो त्यातनं। तर बरोबर शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता सरांनी खूप छान पद्धतीने आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम केलंय। सरांनी फक्त आपल्या कंपनी संदर्भातच सांगितलेलं नाहीये, तर आपण व्हर्टिकल फार्मिंग करून निश्चित आपण शेतीत एक यशस्वी शेतकरी म्हणून ओळखल्या जाऊ शकतो, अशी देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्ही कमेंटच्या म्हणजे सरांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये विचारा आणि सरांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम करू। तर आता वेळेचं बंधन असल्यामुळे कधीतरी थांबण्याची गरज असते, त्यामुळे थांबूया इथं। धन्यवाद।